श्री स्वामी समर्थ सर्वांना. होळीपासून सुरू होणारा शिमगा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आमच्या गावामध्ये संपतो आणि या दिवसामध्ये ना घुमट हे वाजवलं जातं आणि प्रत्येक गावामध्ये असं जे 4-5 गाव आहे तिथे तमाशा हा झाला जातो, केला जातो. त्यामध्ये आमच्या ह्या गावचं घुमट वाजल्याशिवाय तमाशाला काय सुरुवात होत नाही आणि आज शेवट होता आमच्या गावचा तमाशा आणि तो असतो पाडव्याच्या आदल्या दिवशी. छान असं रात्री 9 वाजल्यापासून साधारण कार्यक्रम सुरू होतो. वाडीमध्ये छान घुमट जो होळीचा मांड असतो ना तिथेपर्यंत हे वाजवत नेलं जातं आणि याला आमच्याकडे रुंबाट असं म्हणतात आणि ते 12पर्यंत होळीचं जे आपण मांड आहे ना तिथेपर्यंत घेऊन हे वाजवत वगैरे घेऊन जात असतात. खूप इथं लहान मोठं वगैरे छान इथं सर्व एन्जॉय वगैरे करत असतात आणि हे जे वाजवत आहे ना त्याला घुमट असं म्हणतात आणि हा 100 वर्षापूर्वीपासून ही परंपरा इथे आमच्या गावी चालूच आहे आणि ती पुढेही लहान मुलंही पूर्ण एन्जॉय करून ही चालवत आहेत. हे घुमट जेव्हा वाजवत मांडावर येतात ना तेव्हा मग इथं वेगवेगळ्या प्रकारची सोंग वगैरे काढली जातात आणि त्यानंतर अगोदर होळीच्या आधी इथे ना पूजा झालेली असते आणि जिथं पूजेचा मान ज्याला भेटतो ना वाडीमध्ये त्यांच्या घरातील एका लग्न न झालेल्या मुलाने इथे साडी घालून छान साडी घालून वगैरे नाचवलं जातं त्याला. आणि राधानगरीमध्ये ना 4 ठिकाणी तमाशा होतो. तिथे जर ह्या साडी नेसून जर नाचल्या नाही ना तर तिथल्या तमाशाला सुरुवात होतच नाही. हे खूप वर्षापूर्वीपासून चालत आलं आहे. त्यानंतर हा कार्यक्रम होतो आणि रात्रभर तमाशा वगैरे होतो आणि नंतर पहाटे 5 नंतर आरती वगैरे होते आणि हा कार्यक्रमाचा शेवट